वर्ध्याच्या सेवाग्राम रुग्णालयावर पावसाळी अधिवेशनात वर्ध्याच्या आमदारांनी गंभीर आरोप केले होते। या आरोपासंदर्भात मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत बैठक घेण्यात आली। सेवाग्राम हॉस्पिटलचे व्यवस्थापन, रुग्णांच्या हालअपेष्टा, सुविधांचा अभाव आणि डॉक्टरांची टंचाई या विषयांवर आमदार राजेश बकाने यांनी प्रश्न उपस्थित केला। आमदार समीर कुन्नावार आणि आमदार सुमित वानखेडे यांनीही प्रश्न उपस्थित केले। या अनुषंगाने मंगळवारी मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दालनात विशेष बैठक घेण्यात आली होती आणि आता दिवाळी होताच 3 सदस्यीय पथक येथील रुग्णालयाच्या तक्रारी संदर्भात तपासणी करणार असल्याचे आश्वासन मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले असल्याचे आमदार राजेश बकाने यांनी सांगितले आहे। मागील अधिवेशनामध्ये या सेवाग्रामच्या दवाखान्याच्या विषयी मी प्रश्न लावला होता आणि त्या ठिकाणी संबंधित मंत्र्यांनी मला आश्वासन दिलं होते की याची चौकशी करू। चौकशी झाल्यानंतर त्यांनी मंत्रालयामध्ये परत एक उच्चस्तरीय बैठक लावली। त्या बैठकीमध्ये मी स्वतः पालकमंत्री सन्माननीय पंकजी भोयर, आमदार समीरजी कुन्नावार, आमदार सुमितजी वानखेडे हे सगळे आम्ही त्या बैठकीमध्ये होतो। त्या बैठकीमध्ये या दवाखान्याचा अनागोंदी कारभार मी मंत्र्यांच्या पुढे ठेवला। मुख्य सचिव सुद्धा त्या ठिकाणी होते आणि हा जो अनागोंदी कारभार चालू आहे, रुग्णांच्या सेवेसाठी 75% अनुदान सरकारकडून मिळत असताना सुद्धा रुग्णांकडून पैसे उकळण्याचं काम हे सेवाग्रामचं हॉस्पिटल करत आहे। गांधीजींच्या नावाने या ठिकाणी पैसे गोळा करण्याचं काम चालू आहे। हा अनागोंदी कारभाराला कुठेतरी आळा बसला पाहिजे। या निमित्ताने मी हा सर्व प्रकार सन्माननीय हसनजी मुश्रीफ मंत्री यांच्या पुढे मांडला आणि त्यांनी दिवाळीनंतर या ठिकाणी कमिटी पाठवून त्याची चौकशी करू, त्याचं फायनान्शियल ऑडिट करू याचं आश्वासन दिलं। चौकशीचा अहवाल ते आम्हाला देऊ हे सुद्धा त्यांनी सांगितलं। ज्यावेळेस चौकशीचा अहवाल समोर येईल त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये अनागोंदी कारभार झालेला या ठिकाणी दिसेल। त्याशिवाय एक विषय परत असा पण आहे त्या ठिकाणी की साधारण जे अनुदानाचे पैसे येतात ते तर त्याचा गैरवापर होतोच, पण जे पंतप्रधान आरोग्य विमा जो आहे याचे जे पैसे येतात ते सुद्धा ते पैसे 20% कर्मचाऱ्यांवर वापरा असा GR असताना सुद्धा आजपर्यंत 1 रुपया सुद्धा यांनी कर्मचाऱ्यांसाठी वापरला नाही। ही महत्वाची गोष्ट सुद्धा आम्ही दक्षता आणून देणार।